सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यातील काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नाशिक इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर हेही काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। नाशिकमधील इगतपुरीचे काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामन खोसकर यांचा फोन देखील नॉट रिचेबल लागतोय। ते देखील काँग्रेसला रामराम ठोकणार आहे का, अशा चर्चा आता मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या। याबाबत आमदार हिरामन खोसकर यांच्या कार्यालयातून पत्राद्वारे मोठा खुलासा देखील करण्यात आला। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर हे नॉट रिचेबल असून तेही काँग्रेस पक्ष सोडणार का आणि भाजपची साथ देणार का, अशा चर्चा आता होत असताना त्यांच्या कार्यालयातून एक पत्राद्वारे खुलासा करण्यात आला। राज्य शासनाच्या वतीने 5 फेब्रुवारी पासून काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर हे दौऱ्यासाठी 3 देशात गेले, त्यामुळे त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे असं या पत्रात म्हटलंय। आमदार हिरामन खोसकर यांच्या पक्षांतराबाबत विविध प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित होत आहेत, मात्र या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून हिरामन खोसकर यांच्या कार्यालयाद्वारे या पत्राद्वारे खुलासा करण्यात आला। 15 फेब्रुवारीला अभ्यास दौरा पूर्ण झाल्यानंतर हिरामन खोसकर भारतात परततील, त्यानंतर ही आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। राज्यातील काँग्रेसचे बडे नेते असलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक काँग्रेसचे आमदार हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत्या। यात हिरामन खोसकर यांचंही नाव आहे, त्यामुळे आता हिरामन खोसकर काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक।